महायुतीच्या उमेदवारांचे आज अर्ज भरण्याची लगबग दिसून येते। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। त्यांची लढत होणार आहे ती काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्याबरोबर। शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकरही आज अर्ज भरणार आहेत। ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात आहेत, तर दक्षिण मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय। या ठिकाणी अरविंद सावंत आणि यामिनी जाधव एकमेकांसमोर आहेत, तर यामिनी जाधव आज अर्ज भरणार आहेत। तिकडे ठाणे आणि भिवंडीमधून नरेश म्हस्के आणि कपिल पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। नरेश म्हस्केंच्या विरोधात राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर इकडे भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्या विरोधात सुरेश म्हात्रे आहेत। पालघरमध्ये भाजपनं डॉक्टर हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे, तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या भारती कांबडी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तेव्हा आज महायुतीच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अशा प्रकारे दिवसभर आपल्याला लगबग दिसणार आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। कृष्णात, आज मुंबईतला दिवस हा सुपर ऍक्टिव्ह असणार आहे। सर्वच उमेदवार महायुतीचा आपला अर्ज आज भरणार आहेत। काय काय नेमक्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्यावर आपलं लक्ष असणार आहे? अनुपमा, मुंबई MMR एरिया जो आहे तिथल्या सर्व लोकसभा निवडणुकीतल्या लढती आता निश्चित झालेल्या आहेत। यामध्ये मुंबईतल्या लोकसभेतल्या 6 लोकसभा मतदारसंघापैकी जे उमेदवारांचे अर्ज बाकी आहेत त्यापैकी आज सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत। त्यापैकी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे उमेदवारी अर्ज इथून बांद्रा इथल्या कलेक्टर ऑफिसमध्ये भरणार आहेत। त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्ज भरण्यासाठी हजर राहणार आहेत। त्याचबरोबर रवींद्र वायकर हे देखील बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत। त्यावेळी कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहू शकतात आणि दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळालेल्या शिंदे गटाच्या यामिनी जाधव ह्या मुंबई नगरातील गोल्ड कस्टम हाऊस जिल्हाधिकारी कार्यालय आहे त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे, कारण प्रचारासाठीचा कालावधी जो आहे अत्यंत कमी आहे, कारण या जे उमेदवार भरले जाणार आहेत त्या ठिकाणी अत्यंत शेवटच्या टप्प्यामध्ये या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे मुंबईतलं एकूण लढती आता निश्चित झालेल्या आहेत। त्यामुळे प्रचाराचा धुरा जो आहे तो उद्यापासून सुरू होईल आणि आज उमेदवारी अर्ज भरल्या गेल्यानंतर सर्व मोठ्या सभांना देखील सुरुवात होणार आहे। जेव्हा शेवटचा टप्पा जो 20 मेचा जो असणार आहे त्यासाठी मुंबईतल्या सर्व लढती ह्या जो निश्चित झाल्यानंतर प्रचाराचा धुरा आणि त्याचबरोबर सभांचं नियोजन हे केलं जातंय। खरे कृष्णात, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर आज उमेदवारी अर्ज भरल्यापासून उद्यापासून हा सगळा प्रचाराचा धुरा सुरू होईल आणि विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या सुद्धा मुंबई आणि परिसरामध्ये जवळपास 8 ते 10 सभांचं आयोजन केलंय। त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रचाराची रंगत आता मुंबईमध्ये वाढणार आहे।